आज आपले डायमेन्शन्स फिनिश होतील. ओके, पुन्हा एकदा मला सांगा, डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स, हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देयर? कुठले 7 फंडामेंटल युनिट्स आहेत बोला? मीटर, लेंथ नाही आहे, कम ऑन, मीटर, किलोग्राम, सेकंड, एम्पियर, कॅन्डेला, हे सगळे फंडामेंटल युनिट्स आहेत, बरोबर आहे? ओके, आता इकडे लक्ष द्या. मला हे सांगा, डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज पाहिजे. सांगा बोला आपले नंबर्स काय झाले? नेक्स्ट नंबर काय? 80. ओके, 80. आता नेक्स्ट जर का बघितलं तर जसं फॉर एक्झाम्पल मी फिजिकल क्वांटिटी घेतली चार्ज. काय घेतली बोला? चार्ज. हा, चार्जच्या बाबतीत जर का बघितलं तर चार्ज इज ऑलवेज डिनोटेड बाय क्यू. कशा डिनोट केला जातो? क्यू. चला, चार्जचं युनिट काय असतं रे बाळांनो? बेसिकली चार्जचं युनिट असतं कुलोम. काय असतं? आणि कुलोम हे फंडामेंटल युनिट नाही. फंडामेंटल युनिट किती आहे जगात? 7. कुठले 7? पुन्हा एकदा सांगा बोला. मीटर, सेकंड, हे फक्त 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, लक्षात ठेवा. आणि चार्जचं युनिट काय असतं बोला? कुलोम. आणि कुलोम हे फंडामेंटल युनिट नाही. जर का एखादी फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल युनिट देत नसेल, यूज द फॉर्म्युले अँड ब्रेक इनटू अ फंडामेंटल. त्याचे फॉर्म्युले यूज करायचे आणि फंडामेंटल मध्ये ब्रेक करायचं. मग कसले फॉर्म्युले यूज करणार? तर बाळांनो आपण शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे मला हे सांगा. यु नो करंट I म्हणजे असतं करंट. करंट इज इक्वल किती असतं? चार्ज की चार्ज अपॉन टाइम? चार्ज अपॉन टाइम. चार्ज इज ऑलवेज डिनोटेड बाय क्यू. सो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. सो यू कॅन से इट्स अ करंट इनटू टाइम इज इक्वल टू किती असतं? चार्ज. इज दॅट क्लियर? ओके, करंट इनटू टाइम इज इक्वल टू किती असतं? चार्ज. सो गाइस वी गॉट द फॉर्म्युला फॉर चार्ज. चार्ज इज इक्वल टू किती असतं? I इंटू डी. I इंटू डी. चला, त्याचं युनिट लिहायचं आहे. सांगा युनिट कसं लिहिणार? बोला. I म्हणजे करंट. करंटचं युनिट काय असतं? एम्पियर. आणि टी म्हणजे टाइम. टाइमचं युनिट काय असतं बोला? सेकंड. ओके, सो एम्पियरची पॉवर 1, सेकंडची पॉवर 1. दोघे फंडामेंटल युनिट आहेत? येस. कारण की एम्पियर आहे का फंडामेंटल? सेकंड आहे का फंडामेंटल? येस. चला बोला काय करणार? कम ऑन. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ चार्ज? चला, चार्जचे डायमेन्शन्स काय असणार? MLT. आणि गरज पडली तर बाकीचे सुद्धा घ्यावे लागतात. फंडामेंटल मध्ये डायमेन्शन्स काढण्यासाठी आपण 3 फिजिकल क्वांटिटी घेतो. मास, लेंथ, टाइम. आणि गरज पडल्या तर बाकीचे सुद्धा घ्यावे लागतात. करेक्ट आहे? बोललो होतो आपण काल. सांगा पुन्हा. एम म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ मास? इज देयर एनी केजी? एल म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ? इज देयर एनी मीटर? टी म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ टाइम? इज देयर एनी सेकंड? सेकंडची पॉवर 1. आणि आय म्हणजे कोण असतं? व्हॉट्स युनिट ऑफ करंट? एम्पियरची पॉवर किती आहे? सो व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ चार्ज? चार्जचे डायमेन्शन्स काय असतात बोला? M0, L0, T1, I1. पुन्हा एकदा कम ऑन. M0, L0, T1, I1. आता चार्ज 18. त्यानंतर 19 नंबर मध्ये आपण काय सांगू? नेक्स्ट. ओके, 4 नंतर एक फिजिकल क्वांटिटी घेऊ शकतो आपण. लेट्स कन्सिडर पोटेन्शियल डिफरन्स. काय बोललो मी सांगा? पोटेन्शियल डिफरन्स. लक्ष, नाव ऐकलंय का? पोटेन्शियल डिफरन्स. लक्ष द्या. आता बेसिकली गाइस पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय V. कशाने डिनोट करतात? V. आणि पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय असतं? पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट असतं व्होल्ट. काय? व्होल्ट. व्होल्ट फंडामेंटल युनिट आहे का बोला? पण जर का कोणी फंडामेंटल युनिट देत नसेल तर यूज द आणि ब्रेक इनटू फंडामेंटल. त्याचे फॉर्म्युले यूज करायचे आणि फंडामेंटल मध्ये ब्रेक करायचं. आता पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला कदाचित तुम्हाला माहित नसेल. मी सांगतो काय. आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये खूप डेप्थ मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकायचं. सध्या फक्त फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहून देतो. काय फॉर्म्युला असतो बाळांनो? पोटेन्शियल डिफरन्स. त्याला पीडी म्हणतात. काय म्हणतात बोला? पीडी. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. काय असतं बोला? वर्क अपॉन चार्ज. सर हा फॉर्म्युला कसा आला, काय आला हे तुमच्या 10th मध्ये नव्हतं, 11th मध्ये आहे. दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या आधी. ओके, हा टॉपिक होईल करंट इलेक्ट्रिसिटी. तेव्हा मी शिकवेल. याला खूप डिटेल आहे. अर्धा तास लागेल आपल्याला या. पण सध्या मला हे शिकवायचंच नाही. सध्या मला फक्त डायमेन्शन शिकवायचे. काय? काल मी ज्या काय सगळ्या फिजिकल क्वांटिटी घेतल्या मागच्या लेक्चरला, त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी यू वेअर अवेअर. तुम्ही त्या क्वांटिटी बद्दल अवेअर होते. एनिवेज फॉर्म्युले पाठ नसतील, पण नाव ऐकल्यावर समजायचं. हा, कुठेतरी बघितलं. प्रेशर ऐकलेलं आहे, पॉवर ऐकलेला आहे, वर्क ऐकलेला आहे, वेलॉसिटी ऐकलेला आहे, ऍक्सिलरेशन, ग्रॅव्हिटी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऐकलेलं आहे. आजच्या थोड्या अनअवेअर असतील. मी डायमेन्शन पूर्ण 11वीच्या फिजिक्स मधले घेणार आहे. काय बोलू मी? पूर्ण 11th स्टँडर्डच्या फिजिक्स मधले घेणार आहे आणि तुमचा पहिलाच टॉपिक सुरू. तर कदाचित काही काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. तुम्ही जास्त डोकं लावायचं नाही.
तुम्हाला एवढं माहिती हा सरांनी फॉर्म्युला सांगितला काय पुढचं मला करता आलं पाहिजे बस. आता फॉर्म्युला कुठनं आला जेव्हा आपण त्या टॉपिक मध्ये जाणार त्या टॉपिक मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणार. सध्या माझं काम काय फॉर्म्युला शिकणार फक्त डायमेन्शन फाइंड करणार काय पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. ओके पोटेन्शियल डिफरन्स युनिट असतं व्होल्ट तो फंडामेंटल युनिट नाही आहे त्यामुळे यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू अ फंडामेंटल. मग आता मी करतो वर्क. आता सगळ्यांना माहिती आहे वर्क इज डिनोटेड बाय डब्ल्यू अँड चार्ज इज डिनोटेड बाय काय क्यू. ओके आता हे फंडामेंटल देतात काय ते चेक करा. सांगा वर्क व्हॉट्स युनिट ऑफ वर्क जूल फंडामेंटल आहे का फक्त 7 आहे ते फंडामेंटल. जर का वर्क सुद्धा फंडामेंटल देत नसेल तर यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू मग वर्कचा फॉर्म्युला यूज करा. सांगा वर्क म्हणजे काय असतं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आणि क्यू म्हणजे कोण चार्ज. व्हॉट्स युनिट ऑफ चार्ज कुलोम. चार्ज युनिट काय असतं कुलोम फंडामेंटल आहे का सो यूज द फॉर्म्युला. सांगा क्यू इज इक्वल टू किती असतं आयटी कशा प्रकारे ते पहा झेडआर. आता पुन्हा बघा एक्स म्हणजे कोण डिस्प्लेसमेंट. व्हॉट्स युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे येस जमता मीटर फंडामेंटल. ओके आय म्हणजे करंट. व्हॉट्स युनिट ऑफ करंट फंडामेंटल आहे येस व्हेरी गुड. टी म्हणजे कोण व्हॉट्स युनिट ऑफ टाइम फंडामेंटल आहे येस. चला फक्त राहिला फोर्स. व्हॉट्स युनिट ऑफ फोर्स व्हॉट्स युनिट ऑफ फोर्स न्यूटन. न्यूटन हे फंडामेंटल आहे का न्यूटन फंडामेंटल दे. अगेन यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू मग सांगा मी कुणाला हात लावणार आता फक्त फोर्सला बाकीच्यांना हात लावायची गरज कारण ते डिरेक्टली फंडामेंटल युनिट देत आहे. सो फोर्स इज इक्वल किती असतं मास की मास इंटू ऍक्सेलरेशन हा डिस्प्लेसमेंट आय आणि काय असतं टी. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी फंडामेंटल भेटतात. चला हा झाला फॉर्म्युला आणि त्यानंतर आता राईट डाऊन युनिट. चला बाळांनो मला हे सांगा एफ म्हणजे कोण आहे मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास फंडामेंटल आहे येस. आता सगळ्यात फंडामेंटल भेटतात सो केजी. व ऍक्सेलरेशन अभ्यास करायचा काल सगळं झालेलं आहे हा मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स युनिट मीटर असतं. करंटचं युनिट अँपियर आणि टाइमचं युनिट सेकंड. काल एक टेक्निक सांगितली होती सेकंड स्क्वेअर हा डिनॉमिनेटर मध्ये की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये. न्यूमरेटरच्या डिवाइडची टर्म हक्काची टर्म पुढे येते डिनॉमिनेटरला. क्लासला अब्सेंट राहू नका समजलाय की नाही. कंटिन्युअस क्लासला प्रेझेंट राहा का परत जे डोक्यात एक लिंक लागेल तुमची अब्सेंट राहिले तर तुम्हाला त्रास होईल. चला सेकंड स्क्वेअर काय आला बोला केजी. बोला मीटर इंटू मीटर किती असतं मीटर की मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर. तसं काय आपण इथं सांगतो केजी गाईज मीटर इथं असतं मीटर. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या खाली कोण होत आहे एम्पियर इंटू सेकंड. काय बोला एम्पियर इंटू किती सेकंड आणि वरचा सेकंड स्क्वेअर खाली हा सेकंड स्क्वेअर खाली आला. मी काल तुम्हाला सांगितलं होतं ओके याची पॉवर काही नाही म्हणजे 1 याची पॉवर काही नाही म्हणजे 1. रूल्स ऑफ इंडायसेस काय असतं बोला ए रेस टू द पॉवर एन इंटू ए रेस टू द पॉवर एन असेल ए रेस टू द पॉवर एन प्लस एन. दिस इज द रूल्स ऑफ इंडायसेस. दोघांचा बेस सेम असेल तर इंडेक्सची ऍडिशन. सो गाईज यू सिम्पली कॅन से चला बोला द पॉवर ऑफ केजी इज 1. द पॉवर ऑफ दोघांचा बेस सेम इंडेक्सची ऍडिशन 1 + 1 2. ओके सांगा एम्पियरची पॉवर किती असतं 1. दोघांचा बेस सेम इंडेक्सची ऍडिशन 1 + 2 किती असतं बोला 3. ओके इज इट क्लिअर. सांगा केजी ची पॉवर किती असतं 1 मीटरची पॉवर किती असतं 2. चला या दोघांना एका लाईन मध्ये घ्या. चला हा एम्पियर वर आला किती होईल सांगा -1 आणि सेकंड वर आला किती होईल -3. अँड व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. चला पीडी पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स काय असतात ओके एम एल टी. तसं डायमेन्शन्स मध्ये आपण फक्त फंडामेंटल क्वांटिटी घेतो. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी पण 99% आपण किती घेतो 3. पण गरज पडली तर बाकीच्या सुद्धा घ्याव्या मला असं वाटतं इथे गरज पडते. सांगा कोणाची गरज पडत आहे करंटची जागीरा नाही तर एमएलटी घेतच असतो. एम म्हणजे कोण व्हॉट्स युनिट ऑफ मास केजी ची पॉवर. एल म्हणजे कोण व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ ची पॉवर. टी म्हणजे कोण व्हॉट्स युनिट ऑफ टाइम ची पॉवर मायनस. जागीरा आय म्हणजे करंटचे युनिट असतं एम्पियर आणि एम्पियरची पॉवर किती आहे मायनस. This is the dimensions of potential difference. कोणाचे dimensions आहे potential. Very good. Next 90. Next 20 number. Okay. Resistance. Guys, resistance is always denoted by capital R. कशा डिनोट केलं जाते बोला कॅपिटल R. आता रेजिस्टन्स काय असतं रेजिस्टन्स काय असतं ते असू द्या. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं ओहम. काय अरे तुम्ही असा काढता ना सिंबॉल अरे वगैरे नाही तर मग वर्ड्स मध्ये लिहिता ओहम.
अरे ओके नाही, ओहम हा रेझिस्टन्सचा युनिट आहे. पण हे जे युनिट आहे हे फंडामेंटल आहे का? हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देयर? या 7 मध्ये आहे का? कोणी जर का फंडामेंटल युनिट देत नसेल तर यूज द ब्रेक इनटू. चला बोला, हा बोला. आता रेझिस्टन्सचं काय करायचं? आता रेझिस्टन्सचं युनिट नसेल तर यूज द ओहम्स लॉ. यु नो ओहम्स लॉ? चला मी थोडं डिटेल लिहून देतो. सो बाळांनो इथे लिहू शकता ओहम्स लॉ. लॉ सांगा, ओहम्स लॉ. काय असतं ओहम्स लॉ? तुम्ही शिकलाय पोटेन्शियल डिफरन्स. काय? पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? करंट. खूप डिटेल मध्ये शिकायचं आहे त्या टॉपिक मध्ये गेलं. ओके, खूप डिटेल मध्ये शिकायचं आहे, पण सध्या मला डायमेन्शन साठी मी सांगताय. पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? आय. ओके, सो व्ही मॅथमॅटिक्सचा रूल आहे. प्रपोर्शनॅलिटी साइन जर का काढली तर इक्वल टू आणि काय असतं बोला? कॉन्स्टंट. आणि इथं काय असतं? आय. सो व्ही इज इक्वल टू दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज आर. त्या कॉन्स्टंट आपण काय म्हणतो? आर. आणि इथे कोण आहे सांगा? आय. मला फॉर्म्युला तयार करायचा आहे, मी एक फॉर्म्युला तयार करतो. माय ओहम्स लॉ इज पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. प्रॉपर्टी साइन काढली तर इक्वल टू आणि काय असतं? कॉन्स्टंट. आणि त्या कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण? आर. आर म्हणजे काय असतं? रेझिस्टन्स. काय असतं? ऑब्विसली मला त्याचेच डायमेन्शन काढायचे. सो त्याचा फॉर्म्युला काय होईल? व्ही मल्टिप्लाइड आय डिवाइड मध्ये येईल तर इज इक्वल टू किती सांगा? आर. सो गाइस वी गॉट द फॉर्म्युला फॉर रेझिस्टन्स. रेझिस्टन्स आर इज इक्वल टू किती असतं? व्ही की व्ही बाय आय? व्ही बाय. खतम. मिळालाय? चला मग आता मला हे सांगा, जर फॉर्म्युला मिळाला तर त्याची युनिट्स बघा. चला आता मला हे सांगा, रेझिस्टन्स डिपेंड आहे पोटेन्शियल डिफरन्स. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतं, लक्षात ठेवा, जे आपण आत्ताच बघितलंय. आणि आय म्हणजे कोण असतं? करंट. त्यांचे युनिट बघा. जर का दोघांचे युनिट फंडामेंटल असतील तर डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करा. आणि फंडामेंटल नसतील यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू फंडामेंटल. कम ऑन. आय म्हणजे कोण असतं? आय म्हणजे कोण? व्हॉट्स द लॉ ऑफ करंट? इज देयर एनी एम्पियर? आहे का? तर मला नाही वाटत आयला हात लावायची गरज. बट व्ही म्हणजे कोण आहे? व्होल्ट नाही आहे. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं? घाबरू नका. व्होल्ट. फंडामेंटल आहे का? यूज द. जा मागच्या याच्यात काय यूज केला होता फॉर्म्युला सांगा पोटेन्शियल डिफरन्सचा? काय फॉर्म्युला यूज केला होता? व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? वर्क वर्क अपॉन चार्ज. तुम्हाला ब्रेक करावा लागणार आहे आता, इथे लिहावं लागणार आहे. तर लक्षात ठेवा, व्ही म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे असतं वर्क अपॉन चार्ज. जर का तो फंडामेंटल युनिट देत नसते तर यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू अ फंडामेंटल. करेक्ट आहे? थोडं अजून मॉडिफाय करू. मला हे सांगा, चार्ज किंवा डिनॉमिनेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे? आणि न्यूमरेटरच्या डिवाइडची अक्काची टर्म पुढे येते डिनॉमिनेटर. म्हणजे ती टर्म खाली येणार तर काय राहिलं सांगा? वर्क. खाली कोण आहे सांगा? आय. आणि इथं कोण आहे सांगा? क्यू. इज दॅट क्लिअर? तरी बघा आता फंडामेंटल भेटतात का? आय म्हणजे कोण? युनिट. फंडामेंटल आहे. क्यू म्हणजे कोण? युनिट. फंडामेंटल आहे का? त्याचा काय यूज करायचा? चला क्यूचा फॉर्म्युला काय? आय टी. सर कसा काय? आल्याला सांगितलंय मी, हे बघा. समजलाय की नाही? ओके चला. हा. आणि डब्ल्यू म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ वर्क? फंडामेंटल आहे का? काय फंडामेंटल सातच असतात युनिट. मग आता त्याचा फॉर्म्युला यूज करा. सांगा वर्क इज इक्वल किती असतं? चला लागा, कमी लागा. चला वर्क इज इक्वल किती असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. खाली आय कोण आहे? आय. क्यू म्हणजे काय असतं? आय आय टी. चला फोर्स म्हणजे काय असतं? मास की मास इंटू एक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय आय इंटू आय किती असतं? आय स्क्वेअर. किती असतं? टी. झालं. आता सगळ्यांची युनिट फंडामेंटल येतात. कसं काय? एम म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ मास? फंडामेंटल आहे. ए म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ एक्सेलरेशन? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर फंडामेंटल आहे. सेकंड फंडामेंटल आहे. माझं टार्गेट फंडामेंटल मधला आणण्याय बस. चला ब्रेक करत करत आणायचं. ओके चला बोला. युनिट वाईज जर का लिहायचं असेल तर यू सिम्पली कॅन से कम ऑन. व्हॉट्स युनिट ऑफ मास? केजी. एक्सेलरेशन मीटर पर डिस्प्लेसमेंट. करंट. करंट म्हणजे काय? एम्पियर चा स्क्वेअर. आणि कायचा स्क्वेअर आहे? आणि टी म्हणजे टाइम. टाइम किती असतं? सेकंड. सांगा सेकंड स्क्वेअर कुठे येणार? खाली. का बरं? कारण ती न्यूमरेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे? त्याची अक्काची प्लेस कुठली आहे? चला बोला काय वेळ सांगा. हा. केजीची पॉवर, मीटरची पॉवर. बघा ना दोघांचा बेस सेम आहे ना. इंडेक्सची ऍडिशन. केजीची पॉवर, कुणाची पॉवर दिली नसेल तर किती असते? 1. दोघांचा बेस सेम आहे. इंडेक्सची ऍडिशन. चला इथे कोण आहे? एम्पियर स्क्वेअर. खाली कोण आहे बोला? सेकंड. आणि नंतर सेकंड स्क्वेअर सुद्धा खाली आला.
इज दॅट क्लिअर? चला बोला काय होईल. हा, द पॉवर ऑफ केजी 1, द पॉवर ऑफ मीटर 2, द पॉवर ऑफ एम्पियर 2. दोघांचा बेस काय सेम. इंडेक्सची सांगा सेकंडची पॉवर 2 + 1 किती असतं 3. इज दॅट क्लिअर? येस. चला बोला काय करायचं. इथे लिहू शकता बाळांनो. हा, केजीची पॉवर 1, हे बघा केजीची पॉवर 1, मीटरची पॉवर किती असतं बोला 2. ओके, मीटरची पॉवर 2. हा, एम्पियरची पॉवर वर घ्या -2. सो गाइस एम्पियरची पॉवर किती असतं -2 आणि सेकंडची पॉवर काय होईल सांगा मला. रेसिप्रोकल करतो आपण. रेसिप्रोकल केल्याने पॉझिटिव्ह पॉवर काय होतात निगेटिव्ह. आणि सगळ्या फंडामेंटल आले. इज दॅट क्लिअर? येस. चला बोला व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचे डायमेन्शन्स काय असतात MLTI. राईट. ओके, कुठल्या क्वांटिटी घेत असतो डायमेन्शन्स मध्ये आपण फंडामेंटल. तसं जनरली कुठला घेतो 3. कुठल्या MLT. गरज पडली तर मला असं वाटतं काल 99% आपण MLT मध्येच काम भागवलंय. बरोबर आहे. आज थोडी एक्स्ट्रा क्वांटिटीची गरज पडते. एम म्हणजे कोण आहे का? एल म्हणजे कोण कशा पॉवर. टी म्हणजे कोण हा येस. वा 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 वा. जडिया चला रीड करा. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ रेझिस्टन्स. कम ऑन. M1 L2 T - 3 I - 2. Come on everyone. M1 L2 T - 3 I - 2. Is that clear? Is that clear? Yes. Is that clear? Yes. Next. किती नंबर है 21. बोला काय लिहिलं. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. बोला जी आहे की कॅपिटल जी आहे कॅपिटल जी. याचे काय द्यायचे कुठेतरी बघल्यासारखं वाटतं का युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. तर आपलं बघल्यासारखं वाटतंय. ग्रॅव्हिटेशन. ओके, आता त्या जीचा फॉर्म्युला कुणाच्याच पार्ट नसतो. पण निदान तो फॉर्म्युला पार्ट नसेल तर तयार करता आला पाहिजे. ज्यामध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो. काय होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याचं मी बेसिक घेतो थोडं. कन्सिडर फर्स्ट बॉडी. कन्सिडर फर्स्ट बॉडी ऑफ मास किती असतं M1. कन्सिडर सेकंड बॉडी ऑफ मास किती असतं बोला M2. कन्सिडर फर्स्ट बॉडी ऑफ मास M1. कन्सिडर सेकंड बॉडी ऑफ मास M2. लेट R बी द डिस्टन्स बिटवीन टू बॉडी. सांगा दोन बॉडी मधलं डिस्टन्स किती असतं R. ओके, दोन बॉडी मध्ये एक अट्रॅक्शन असतं. काय असतं बोला अट्रॅक्शन. त्याला म्हणतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय ग्रॅव्हिटेशन फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. इट इज नॉट अ रिपल्सिव्ह फोर्स. ते मी आता नाही सांगणार. ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकू. ग्रॅव्हिटेशन टॉपिक तुम्हाला याच्यावर स्टँडर्डला आहे. आता मला फक्त काय शिकवायचे आहे डायमेन्शन्स. मला मी बाकी बोलणारच नाही मी काय. ठीक आहे. ओके, फक्त ते कधी कधी फॉर्म्युले डायरेक्ट नसतील तर ते थोडे तयार करावे लागतात. ओके, मग तुम्ही शिकले होते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो एव्हरीवन नोज. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. काय बोलू मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोला product of masses and inversely proportional to square of a distance between them. शिकलाय का? होता की नव्हता? ओके, सो मला हे सांगा फोर्स प्रपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि काय तर कॉन्स्टंट. काय तर बोला कॉन्स्टंट. किती येतं M1 इंटू किती असतं M2 डिवाइड बाय R के R स्क्वेअर. सो दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज कॅपिटल जी. काय म्हणतो आपण त्याला कॅपिटल जी. आणि इथे काय असतं M1 इंटू किती असतं M2 डिवाइडेड बाय R के R स्क्वेअर. आता मला हे सांगा मला डायमेन्शन्स कोणाचे काढायचे F चे काढायचे की G चे. बोला फॉर्म्युला तयार करा. कुणाचा G चा. सांगा G चा फॉर्म्युला काय तयार होईल सांगा. G चा डिवाइड ची टर्म मल्टिप्लाय मध्ये जाईल. G चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. डिवाइड ची टर्म आणि मल्टिप्लाय ची टर्म डिवाइड. तर काय होईल फॉर्म्युला सांगा बरं. हा कोण आहे सांगा F इक्वल टू साइन आहे. डिवाइड ची टर्म मल्टिप्लाय मध्ये जाईल. येस. या साईडला G ऍज इट इज राहील. येस. आणि मल्टिप्लाय ची M1 M2 कशा देईल सांगा डिवाइड. ओके, तर सांगा बरं G चा फॉर्म्युला काय तयार झाला बोला. बरोबर आहे की नाही. मी काय म्हणताय मला G चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. हा फोर्स आहे. डिवाइड ची टर्म मल्टिप्लाय मध्ये जाणार आणि मल्टिप्लाय ची M1 M2 डिवाइड मध्ये येणार. सांगा बघू G चा काय फॉर्म्युला तयार झाला F इंटू R स्क्वेअर डिवाइड बाय M1 इंटू M2.
राईट, समजलं इथपर्यंत? ओके. तर मला जी चे फॉर्म्युला डायमेन्शन्स काढायचे होते, तर जी चा फॉर्म्युला मिळाला F इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं M1 इंटू M2. चला आता लागा मागे, फॉर्म्युला पाठ पाहिजे. चला डायमेन्शन्स काढण्यासाठी व्हॉट वी नीड अ फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फंडामेंटल युनिट्स. चला बोला, M1 म्हणजे कोण? मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास? फंडामेंटल आहे का? M2 म्हणजे कोण? सेकंड मास. व्हॉट्स युनिट ऑफ सेकंड मास? फंडामेंटल आहे का? R म्हणजे कोण असतं? डिस्टन्स बिटवीन टू मासेस. अरे बेटे सांगा, डिस्टन्स युनिट काय असतं? फंडामेंटल आहे का? आणि F म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ फोर्स? फंडामेंटल आहे का? सो यूज द फॉर्म्युला अँड ब्रेक इनटू सो फंडामेंटल युनिट डायरेक्ट देत नाही, त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. सिंपल लॉजिक आहे. चला बोला, फोर्स म्हणजे काय? मास मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन आर स्क्वेअर डिवायडेड बाय M1 इंटू किती असतं? M2. हे बघा, M1 नी फंडामेंटल युनिट दिलं होतं, M2 नी फंडामेंटल युनिट दिलं होतं, R नी फंडामेंटल युनिट दिलं होतं. आता फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ते देतात का बघा. M म्हणजे मास. व्हॉट्स युनिट ऑफ मास? फंडामेंटल आहे. हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देयर? बोला पुन्हा कुठले आहे? लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मीटर आहे फंडामेंटल. व्हॉट आय नीड? फंडामेंटल युनिट्स. मग सांगा फंडामेंटल युनिट्स कुठले आहेत? बोला. मीटर, किलोग्राम, एम्पियर, कॅन्डेला, बस समजलाय? ओके चला बोला. चला या इथे युनिट आता सगळ्यांचे. हा फॉर्म्युला झाला बाळांनो, लक्षात ठेवा. कोण झाला? फॉर्म्युला. हा चला. युअर मास विल बी acceleration. R म्हणजे डिस्टन्स. R म्हणजे डिस्टन्स कशात? मीटर. अच्छा. Your first mass will be, second mass will be, mass first असू द्या सेकंड असू द्या, युनिट काय राहणार? केजीच. सो गाईज काय आहे? केजी. बरोबर आहे. सांगा सेकंड स्क्वेअर कुठे येईल? खाली येईल ना. आणि चला बोला काय होईल? हा बोला. मीटर इंटू मीटर स्क्वेअर डिवाइड बाय बोला केजी अपॉन काय असं सांगा? सेकंड स्क्वेअर. चला दोघांचा बेस काय? इंडेक्सची 1+2. केजीची पॉवर दिली नाही म्हणजे सेकंडची पॉवर. चला बोला मीटरची पॉवर 3. हा केजीची पॉवर -1 आणि सेकंडची पॉवर -2. एकाच लाईन मध्ये लिहायची. रेसिप्रोकल जेव्हा करतो आपण तेव्हा निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह पॉवर. चला बोला व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ जी? सांगा जी चे डायमेन्शन्स काय असते? बोला. हा M L T. सांगा M म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ मास? L म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ लेंथ? T म्हणजे कोण? व्हॉट्स युनिट ऑफ टाइम? तो चला वाचा. व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ जी? जी चे डायमेन्शन्स काय? बोला. M-1 L3 T-2. कम ऑन. Got it everyone? Say yes. Say yes. Okay? Any doubts? आता एक काम करा, नोट्स काढा तुमच्या लवकर. नोट्स काढा. हा ठीक आहे चला. हा आता एक क्लास घेतो मी, लक्ष द्या. थोडं वेगळं आहे. ठीक आहे, लक्ष द्या. तुमच्यासाठी नवीन आहे, लक्ष द्या. 21, 22 dielectric constant. And dielectric constant is denoted by K. सांगा dielectric constant कशाने डिनोट केलं जातं? मला कुणालाही माहित नाहीये, उगाच माना घालू नका. समजलंय? आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला पुढे शिकायचं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक आहे आपल्याजवळ. कुठला? इलेक्ट्रोस्टॅटिक्स.
त्या टॉपिक मध्ये मी शिकवेल तुम्हाला कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. जसा ग्रॅव्हिटेशन मध्ये मी शिकवेल तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय बोलू मी? आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुमचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तो कॉन्स्टंट समजला. कुठला? युनिव्हर्सल. माझ्याकडे बघा ना, तो बसतो ना बरोबर. मूर्खासारखे बघत राहतात पहिले बस. व्हॉट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? मला हे सांगा. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण कुठे शिकलो? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कुठे शिकलो? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तसा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा आहे. ओके, नवीन आहे तुमच्यासाठी. ओके, समजून घ्या. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला शिकायचं आहे बाळांनो. कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय बोलू मी? अरे बोला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक मध्ये खूप डिटेल मध्ये शिकायचं आहे. मला फक्त इथे एक फॉर्म्युला तयार करून दाखवायचा बस. बघा, तरी पण ते डायरेक्ट फॉर्म्युला लिहित नाही मी, थोडीफार लिंक सांगतो. काय बोलू मी सांगा? कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बाळांनो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय होतं? M1 मास, M2 मास, हो ना. दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तसं कुलोम्स लॉ मध्ये काय? मासेसच्या ठिकाणी चार्जेस घेतले. काय घेतले? जिथं मास M1 M2 होतं न्यूटन मध्ये, तिथं कुलोम्सने काय केलं सांगा? मासेस की चार्जेस. दोघांमधलं डिस्टन्स सेम ठेवलं बाळा. हे ठेवलं सांगा. हे ठेवलं. फक्त न्यूटन्स लॉ मध्ये ओके, दोन मासेस मध्ये नेहमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. फोर्स ऑफ दाखवलं का? फोर्स ऑफ. कुलोम्स लॉ मध्ये या दोन चार्जेस मध्ये आयदर अट्रॅक्शन असेल ऑर रिपल्शन असेल, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ चार्ज. कुठले टाइप ऑफ चार्ज असतात? लाईक चार्जेस, अनलाईक चार्जेस. लाईक चार्जेस म्हणजे समजतं का? प्लस प्लस. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर की रिपल इच अदर. आणि अनलाईक म्हणजे प्लस मायनस. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. साधा रूल आहे. अरे हो की नाही? लाईक चार्जेस अनलाईक चार्जेस. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह असतो, रिपल्सिव्ह असतो की आयदर ऑन? आयदर ऑन म्हणजे दोन्ही असू शकतो, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ. If the charges are like charges, then there is a repulsion between two charges. And if the charges are unlike charges, then there is a attraction. पण न्यूटन्स लॉ मध्ये जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ऑलवेज काय असतो? अट्रॅक्टिव्ह. तो रिपल्सिव्ह नसतो. प्रत्येकाला रिझन आहे. ते रिझन मी ग्रॅव्हिटेशन मध्ये सांगेल आणि याचं डिटेल मध्ये रिझन मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सांगेल. मला इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकवायचं नाहीये सध्या, ग्रॅव्हिटेशन शिकवायचं नाही, मला युनिट्स अँड मेजरमेंट शिकवायचं. समजला की नाही? एवढं मी एक्स्ट्रा बोलतोय. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून पुढे निघायला पाहिजे, पण मी थोडी लिंक लावून देतो. ठीक आहे? चलेगा. येस. तर या दोन चार्जेस मध्ये एक अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन काय असतं? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. सांगा तिकडे काय होतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ M1 into इधर प्रोडक्ट ऑफ मासेस की प्रोडक्ट ऑफ चार्जेस. चलेगा. एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टेंस की स्क्वेअर ऑफ डिस्टेंस. इथे सुद्धा इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. सांगायचं तात्पर्य अभ्यास करताना रट्टा मारू नका. थोडा लिंक मध्ये अभ्यास करा, कारण ते तुम्हाला माहित आहे. त्याचीच लिंक इथं लावा. फक्त तिला मासेस आहे, इथे चार्जेस. बस. तिकडे काय होता? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. काय होतं? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 into M2 upon R square. इथे काय? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 into Q2 upon R square. बस. फक्त मासेच्या ठिकाणी कोण आले? चार्जेस. बाकी आता इकडे लक्षात. फोर्स प्रपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि काय येतं? कॉन्स्टंट. अरे बोला, इक्वल टू आणि काय येतं? कॉन्स्टंट. इथं काय येतं सांगा? Q1. इथं काय येतं? Q2 डिवाइड बाय R की R स्क्वेअर. सो दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज K. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणायचं? K. अँड K इज कॉल्ड एज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट.
तिथं काय होता के होता की जी होता कुठला कॉन्स्टंट होता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट की युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट गॅस कॉन्स्टंट नव्हता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल बरोबर की नाही ओके हा तर इथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इथं असतं Q1 इंटू किती असतं Q2 डिवाइड बाय आर के आर स्क्वेअर आता ऍज अ टीचर म्हणून मी तुम्हाला काय शिकवायला पाहिजे तुमच्या बुद्ध्यांकानुसार तुमचा जो बुद्धी आहे आता 10वीतून आले तुम्ही तुमच्या बुद्ध्यांकानुसार मी म्हणायला पाहिजे हे बाळा ना हे पाठ करा सध्या हे सध्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघू कसं येणार आणि इथून तुम्ही काम करा कारण की मला डायमेन्शन कोणाचे काढायचे केचे तर केचा मी फॉर्म्युला तयार करून दिला तुम्हाला इथून तुम्ही करता आलो फक्त आलं कसं तर मी थोडी लिंक लावून दिली मी फार वरच्यावर बोललो बरं का बिलकुलही डिटेल मध्ये काहीच बोललेलो नाही आणि गरजच नाही सध्या मला शिकवायचंच नाही बरोबर फक्त मला काय अख्ख्या फिजिक्सचे डायमेन्शन घेऊन घ्यायचे म्हणजे पेपरमध्ये कुठले आलं तरी तुम्ही यू शुड बी एबल टू आन्सर ओके से यस चला बोला इथपर्यंत आले चला मला कोणाचे डायमेन्शन काढायचे के कोण आहे मग जर का केचे डायमेन्शन काढायचे असेल तर मला केचा फॉर्म्युला तयार करावा लागेल तो केचा फॉर्म्युला की एफचा फॉर्म्युला मला केचा फॉर्म्युला तयार करा कसा करणार डिवाइड मधला आर स्क्वेअर मग तिकडे कोण आला चला बोला काय होईल हा एफ चल रे आले याहू येते ना के राहील वी गॉट अ फॉर्म्युला फॉर के सांगा केचा काय फॉर्म्युला तयार झाला बोला एफ इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय Q1 इंटू Q2 चला बोला सांगा केचा काय फॉर्म्युला राहिला बोला एफ इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय Q1 इंटू Q2 जमलं ना अभी लगे रहो ना भाई आता तुम्हाला करता आलं पाहिजे कोणाचे डॅमेजेस जाण्यासाठी व्हॉट वी नीड फंडामेंटल युनिट्स हाऊ मेनी फंडामेंटल युनिट्स आर देयर चला बघा हा आर म्हणजे कोण आर म्हणजे मागं कोण ओढलं आर म्हणजे कोण पर्सेंट ऑफ डिस्टन्स फंडामेंटल आहे सी म्हणजे कोण पर्सेंट ऑफ चार्ज दाखवू नका कुलम फंडामेंटल आहे काय यूज द फॉर्म्युला ब्रेक इनटू अ फंडामेंटल मग क्यू इज इक्वल्स किती असतं आय की आय टी सर कसं काय आहे का आय इज इक्वल्स किती असतं क्यू बी क्यू बाय डी आय इंटू डी इज इक्वल्स किती असतं क्यू से यस मग राग येतो माझा चला फॉर्म्युला मॉडिफाय करा क्यू म्हणजे काय असतं आय की आय टी सो Q1 इज इक्वल्स किती आहे सांगा आय टी सर तू Q1 आहे का I1 T1 इंटू क्यू म्हणजे कोण आय टी सर तू Q2 आहे का I2 Q2 म्हणजे समजलं का चार्ज 2 I2 T हा आरला हात लावायचा नाही का बरं हात नाही लावायचा तो डायरेक्ट फंडामेंटल युनिट देतो जे फंडामेंटल युनिट देत नाही त्यांना लावायचा काय लावायचा हात लावायचा म्हणजे त्याची फॉर्म्युलेट करायची गरज आहे म्हणजे कोण फोर्स युनिट काय असतं फंडामेंटल आहे का यूज द फॉर्म्युलेट ब्रेक द फंडामेंटल मास इंटू ऍक्सिलरेशन बाय किती मोठा फॉर्म्युला झाला मला काय करायचं उद्या ना काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आता येतात का सगळे फंडामेंटल सांगा ही युनिट आहे की फॉर्म्युला आहे मॉडिफाय केलेला फॉर्म्युला आहे आता आपण त्याचं युनिट लिहू चलो M for what's the unit of mass A for what's the unit of acceleration R for what's the unit of distance and then square of that I1 for current ampere time current time त्याला 1 to 1 नका करू ampere 1 थोडी असते काही करंट I1 I2 असतो कसं काय सर I1 किती आहे 5 अँपियर I2 किती आहे 10 अँपियर बरोबर ना म्हणजे करंटची व्हॅल्यू चेंज झाली म्हणून दोन करंट घेतले I1 I2 पण दोघांची युनिट सेमच असतात तिथं I1 2 नाही करायचा अरे हो की नाही से यस चला सेकंड स्क्वेअर हा कुठे लिहिणार सांगा तो लिमिट मध्ये डिवाइड मध्ये कुठे जाते सध्या
आम्हाला समजून नसून तर आम्ही आता याचं करणार. त्याचं लॉजिक आम्हाला भले माहित नसतं, पण आता आम्हाला समजले असं दिसलं की खाली गेली. काय लॉजिक आहे सांगा त्याच्या मागचं? त्याचं एक्झाम्पल कुठलं दिलं होतं सांगा? एखादा बॅकबेंचर मुलगा आहे ज्याला नेहमी आयुष्यात मागत बसायची इच्छा असते, पण त्याला बळजबरी जर का एखाद्या टीचरने उचलून पुढे बसवलं तर तो काय फील करतो? तसं सेकंड करतो. त्याची बिचाराची हक्काची जागा डिनॉमिनेटर आहे, पण त्याला जबरदस्ती न्यूमरेटर मध्ये बसतो. पण जेव्हा ते टीचर निघून जातात जसं त्याला चान्स भेटतो काय उचलून मागे चालला जास्त हा खाली येऊन जातो. तसं नसते. मी काय समजताय का तुम्हाला? माझी फिलिंग समजा नाही. आता तुम्हाला असं वाटायला पाहिजे, यायला पाहिजे तुमच्या डोक्यात येत नाही ते तुमची मोठी गोष्ट आहे बरं का. ओके, माझ्या एवढा विश्वास थोडा मोठ्यासारखा तेही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. थोडा विश्वास तुम्हाला ठेवायचा नाही. कशाला एवढा? कधी झाली आपली भेट? आता 10-15 दिवस झाली भेट झाली आपली, एवढा विश्वास लगेच? बॅड थिंग. आता जनरली मी काय करतो बघा, खालची टर्म वर घेऊन जात असताना रेसिप्रोकल करतो. बरं, पॉझिटिव्ह पॉवर येतं, निगेटिव्ह पॉवर येतं. तुमच्या डोक्यात यायला पाहिजे सर तुम्ही वरच्या टर्मच्या खाली येत आहे, त्याच्या टाळक्यावर 2 आहे. कोणाच्या? सेकंडच्या टाळक्यावर 2 आहे, त्याला खाली घेऊन जायचं. तुम्ही -2 का बोलले? काय बोलताय समजताय का? आणा तुम्ही वरच्या टर्म खाली आणा, मागे प्रॉब्लेम नाही आहे. मी आणणारच आहे, आमचं ऐकणार आहे. आणा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. मी आणताना वरच्या टर्म खाली आणताय ना, ही पॉवर -2 करत का? बाकी वेळेस तर करतात सर. हे बाय दोघं खाली होते, हे बाय वर घेऊन गेलो -2. अरे ओके नाही. एनिवेज वरची टर्म खाली गेली, खाली टर्म वर आली, पॉवर काय होत असतात? पॉवर मध्ये चेंज होत बदल, साईन चेंज होत असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे तसंच काहीतरी झालं ना. अरे हो की नाही? तर ती खाली येताना -2 व्हायला पाहिजे ना, का नाही झालं? हे पाय सर, यासला फालतूपणा नका करत जो सर. हे तुम्ही कन्फ्युज करून टाकता. आमच्या डोक्यात नव्हतं असं काही. आता आम्ही केव्हा 11-12 जेव्हा अशी टर्म आली की आम्ही डायरेक्ट खाली घेणार होतो तिला. तुम्ही शार्पणातून आता कन्फ्युज केलं. टीचरचं काम काय असतं? एखादी गोष्ट सॉल्व्ह करणं, इझी करून दाखवलं. तुम्ही उभं कन्फ्युज करता. तर मुखांना मी तेच सांगताय. या दोघांची पॉवर किती आहे? 1 आहे. त्यांना पुढे घेऊन जात आहे. या दोघांची कम्फर्टेबल सीट कुठली आहे? न्यूमरेटर की डिनॉमिनेटर? बोला. या दोघांची कम्फर्टेबल सीट कुठली आहे? न्यूमरेटर की डिनॉमिनेटर? ती कम्फर्टेबल आहे, दे आर सॅटिस्फाईड. आणि त्यांना तुम्ही जबरदस्तीने वर आणताय. काय करताय? जबरदस्ती करणे. अरे जबरदस्ती करणे समजताय का? त्याला जबरदस्तीने वर आणताय. जेव्हा तुम्ही करता जबरदस्ती, काय जबरदस्ती, तेव्हा पॉवर चेंज करत असतात. त्याची इच्छा नाही वर यायची, जबरदस्ती त्याला वर आणताय, म्हणून तुम्ही त्याचा रेसिप्रोकल करताय. काय करताय? म्हणून तुम्ही त्याची पॉवर चेंज करताय, कारण तुम्ही जबरदस्ती करताय. हे दोघे कम्फर्टेबल आहे डिनॉमिनेटर मध्ये, तुम्ही त्याला जबरदस्तीने डिनॉमिनेटर मध्ये आणताय, म्हणून त्याची पॉवर काय होत आहे? चेंज. आणि इथं जर का बघितलं त्याची हक्काची प्लेस कुठली आहे? मी त्याला खाली आणताना जबरदस्तीने करताय, तो स्वतःहून येत आहे. कारण त्याची हक्काची प्लेस बॅक बेंचर आहे, त्याला आपण इकडे बसवलंय न्यूमरेटर. त्याला जेव्हा जेव्हा चान्स भेटेल तो मागे जाऊन बसेल, स्व इच्छेने जाऊन बसेल. मी जबरदस्तीने खाली नाही आणताय. जर जबरदस्तीने आणलं असतं तर मला त्याची पॉवर काय करावी लागली असती? चेंज. नाही मी चेअरवर बसू का? तुम्ही विचार करा. समजलं का? काय समजलं? बोल बरं, काय समजलं? तो जबरदस्तीने खाली आणताय की स्वतः येत आहे? तिकडे जो जबरदस्ती करतो तेव्हा आपण साईन चेंज करतो. हे लक्षात ठेवायचा. चालेल? याच्यानंतर काही डाऊट येणार नाही? ओके, चला बोला. हा काय बोला. केजी मीटर, मीटर स्क्वेअर, एम्पियर सेकंद, एम्पियर सेकंद. तू पण आला ये सेकंड. बोला. आता बोला. केजीची पॉवर दोघांचा सेम आहे की त्याची तरह तरी अभ्यास करताना अशी ऍक्टिंग नाही करायची. मला जर का कोणाच्या घरचा फोन आला तर तुमचा क्लास जॉईन केल्यापासून विचित्र लक्षात ठेवा. आणि करताना कुठे गॅलरीत बसून नाही
तुला असे करा. ओके, बाजूच्या बीट मधल्या काकू बंद करतील बरं का तुमच्या. हो ठीक आहे, सायन्स शिकवत नसेल तर कशाला तो विचित्र आताच सिलेबस सुरू झाला, तो विचित्र ऍक्टिव्हिटी करायला लागला. समजलाय का? हा. आणि क्लास मधल्या सगळ्याच गोष्टी घरी सांगायच्या नसतात. मॅच्युअर झाले तुम्ही. सर आजही बोलले, नाव यू आर मॅच्युअर्ड. तुम्हाला समजायला पाहिजे घरी काय बोलायचं काय नाही बोलायचं. 10वी पर्यंत ठीक आहे, बालिश असतो आपण. समजलाय का? हा सांगा, दोघांचा बेस काय? इंडेक्सची 1+1 2. हा, तिघांचा बेस काय? इंडेक्सची 2+1+1 सांगा. इज दॅट क्लिअर? येस. चला बोला. The power of kg is 1. The power of meter is 3. The power of ampere is. The power of second is minus. So what are the dimensions of dielectric constant K? Come on. M, L, P. M म्हणजे कोण? M म्हणजे कोण? What's unit of mass? L म्हणजे कोण? What's unit of length? ची power. T म्हणजे कोण? ची unit. ची power. Okay, I म्हणजे कोण? ची unit. ची power. So what are the dimensions of K? बोला. M1, L3, T-4, I-2. Got it everyone? Yes. Are you getting? Yes. So this is all about the dimensions. इथं तुमचे सगळे डायमेन्शन्स संपतात आणि नंतर सुरू होते अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन अनालिसिस. काय सुरू होते बोला? अप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन. अजून भरपूर आहेत तसे जर का घ्यायचे असेल तर, पण ठीक आहे, मोर दॅन सफिशियंट आहे एवढे जरी चालेल. मग एखाद्या क्वांटिटी जर का इंडिव्हिज्युअल टॉपिक मध्ये आल्या तर मग आपण तिथले तिथे काढू शकतो. पण डायमेन्शन्स कसे काढायचे समजलंय तुम्हाला? अपसेंट राहायचं. चल घ्या लिहून घ्या बोललो.